मस्त सकाळी पाऊस चालू होता. आम्ही एक वेळेला निघणार आणि मस्त पाऊस चालू होता फुल पद्धतमध्ये. मग त्याच्यानंतर तेजस आणि ऋषी आणि समीर मस्त मला घ्यायला आले. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून मस्त पेट्रोल पंपवरती गेलो, पेट्रोल टाकले. मस्त पेट्रोल वगैरे भरला 2000चा गाडीमध्ये. पेट्रोल भरून निघालो आम्ही आमच्या प्रवासाला. एन्जॉय करत प्रवास तुझे ही तो सोचना बेहाल क्यों. त्याच्यानंतर पोचलो आपण उडपीला इडली खायला. समीर भाई, ऋषी भाई, तेजस भाई. और ये मैं हूँ. पता नहीं कैसी छोटी छोटी बातों पे यार लोग गुस्सा होने लग जाते हैं. मतलब मेरे को तो गुस्सा ही नहीं आता है, बताओ. एक मला इडली खट्टी इडली जाम आवडली होती, कारण ती त्याच्यावर मस्त ती गन पावडर आणि एकदम साजूक तूप टाकलं होतं एकदम गरम गरम. मला शपथ सांगतो, तो पहिली बाईटचा फिलिंग आहे ना आई शपथ यार. मतलब इतना भी औसम मौसम हो सकता है, क्या बात. अरे थारा भाई जोगिंदर. मस्त सनरूफ फुल रावतमध्ये सनरूफचा एन्जॉय करायचा होता. खूप थंड थंड मंद हवेशी निसर्गाशी संपर्क साधायचा होता. खरंच खूप एन्जॉय करत होतो, कारण जो सकाळचं जो वातावरण असते ऑक्सिजन वगैरे एकदम शुद्ध असतं मस्त. आणि ते पण असं डोंगरांमध्ये खूप मजा येते. मित्रांनो रावतमध्ये बघू शकतो मस्त आपण नॅशनल हायवेला आहे. आणि बघू शकतो मस्त कसं कोरा पडला एकदम मस्त रावसमध्ये. सकाळी सकाळी एक वेळेला निघायचं मस्त म्हणजे यार खूप असं वाटतं कधी पोचणार. आणि त्याच्यानंतर असं नजारा मोसम पाहायला भेटत नाही मित्रांनो लवकर, कारण कामामध्ये सगळं तेच लाईफमध्ये कामच करायचं असतं. उठलं की काम, त्याच्यानंतर आपला एरियात फिरायचं जो एरिया आहे बस एवढी लाईफमध्ये. असं वाटतं तुम्हाला की खूप चांगली लाईफ आहे. बघावं इथे येऊन कोंबडा घेतला का 1.5 किलोचा कोंबडा होता आमचा. 550 रुपये घेतला. मग आपण त्याच्यानंतर कोंबडा घेतला आणि गाडी पार्किंगमध्ये लाईफमध्ये रावसमध्ये तरी खूप स्ट्रगल. त्याच्यानंतर तिथून निघालो तिघेजण चालत समीर भाईला मला माहिती नव्हतं की समीर भाईको चढणे वगैरे प्रॉब्लेम म्हणजे तो कधी चढला नाही असा. समीर भाईची एकदम प्रवासमध्ये मजा येते. चालला एकदम रावसमध्ये कोंबडा. तेजस पहिलवान समजून जावा, सगळे बोलायला बाहेर. आलची कसे चालताय माझी लाईफ. त्याच्यानंतर तो मोठा आलची छोटा आलची. चड्डी डॉन बघू शकता. चड्डी डॉन कसला चालतोय पद्धतमध्ये. समीर बॉक्सो. आणि मग फायनली मस्त रावत मिळालो. तुम्ही लाईन बघू शकता खतरनाक आहे. सगळी लाईन लागली. लाईन किती टाईम 60 दिसत असेल. आम्ही VIP दर्शन घेतलं होतं. शेवटी आपण VIPमध्येच पास घेतले, कारण भाई एवढ्या लाईनमध्ये उभं राहणं म्हणजे 6 ते 7 तास म्हणजे तेजस भाई खतरनाक. और ऊपर देख रहे 300 चौघ जणांनी तुम्ही बघू शकता. वरती नेहमी टाईप आहे. करून घ्या सगळ्यांनी फुल पद्धतमध्ये.
मग बाहेर आल्यावर दर्शन करूनच्या नंतर मस्त कोंबडा गेला ना भाई हवेत एकदम रावस म्हणजे एक गोष्ट बोले तो एकदम वरती त्यांचा बघू माणूस शकताय हो, कातील डॉन आणि परत तिकडे घेऊन जातो. तर भाईस काय सांगू तुम्हाला. मग त्याच्यानंतर मस्त गेलो आम्ही लेणी वगैरे बघायला. लेणी मध्ये पुरी बघू शकता कसलं पुरी पाम होतं आणि इथं हत्ती वगैरे होते पण हत्तीच्या सगळ्या सुंदर तुटलेल्या होत्या आणि होती फक्त. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर तो समोर स्तंभ बघू शकता तुम्हाला. तो ॲक्च्युली अशोक स्तंभ शेरा जे आपले सिंह असतात त्यांचं स्तंभ चिन्ह आहे. ते समोर ॲक्च्युली काय तुटलंय की काय काय माहिती नाही. आपले 4 पण सिंह इथं प्रत्येक एक स्तंभ आहे. प्रत्येक याच्यावरती काहीतरी काहीतरी कोरीव काम काहीतरी लिहिलंय. शिक्षण झालेलं नाही की ही वाचू शकतो. त्याच्यानंतर समोर जे लावलं हे इथं सगळं लिहिलेलं आहे. ही बुद्ध धर्मीय लेणी इसवी सन हे वाचून घ्या वाचून घ्या सगळं. स्क्रीनशॉट घ्यावं वाटलं तर. पहिल्या त्याच्यानंतर रावणमध्ये आलो कंदी बेडे वगैरे घेतले. शेतीने कंदी बेडा यांनी कंदी बेडा वगैरे घेतले. मग खाली जायला व्हायचे बघू शकता वगैरे घेतला. त्याच्यानंतर आम्हाला तरी पण बघा अभी इधर से तो मजा आएगा. बघू शकता आता बघा तुम्ही. त्याला वाटतं पडलं. बघू शकता. बाय बाय टाटा गया. अगर देख सकते हो गलती से इनको हरियर ले गए तो धीरे जीतने वाला बाय बाय टाटा. पकड़ ठीक है झोन डेंजर झोन. त्याच्यानंतर आलो आम्ही एकदम लोणावळ्याच्या खायला वगैरे जी खूप जुनी वगैरे घेतली तिथं बॉची मिसळ खाली मस्त मिसळ वगैरे असं वाटलं नॉर्मल जी आपण खातो तशी वडा उचल पण गर्दी सगळ्यांनी 2-2 प्लेट